नेहमीच्या पुरीपेक्षा आज थोडीशी वेगळी पुरी बनवूयात, जी प्रत्येक एक पुरी मस्त खुसखुशीत आणि टम्म फुगते. बऱ्याचदा पुऱ्या तेलकट होतात, हाताने त्या तुटत नाही, दोन्ही हाताने तोडून घ्याव्या लागतात. ही पुरी मात्र अगदी सहज तुम्ही बोटाने सुद्धा तोडून घेऊ शकता. इतकी मऊ होते, तरी सुद्धा खुसखुशीत होते. तळल्यानंतर बराच वेळ आहे अशी खुसखुशीत राहते. विशेष म्हणजे कमी तेलकट होते. चला, आज अशीच एक पुरी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने भरपूर खावीशी वाटणारी, सोबत मस्त अशी बटाट्याची रस्सा भाजी, जी तुम्ही बिना वाटणाची सुद्धा अगदी झटपट बनवू शकता. आणि आता चला, मस्त पोटभर खावीशी वाटणारी ही पुरी भाजी कशी बनवायची हे बघूयात. आणि आता सगळ्यात आधी भाजी बनवायला घेऊ, जी बनवायला खूपच सोपी आहे. तर इथे 1.5 पळी भरून तेल घेतलं. तेलाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकता. जिरी मोहरी घातली, यासोबतच पाव चमचा आपल्याला यामध्ये हिंग घालायचंय. यामध्येच आपल्याला कांदा सुद्धा घालायचा आहे, जो अतिशय बारीक मी चिरून घेतलाय. एक मोठ्या आकाराचा कांदा आपल्याला इथे लागेल. आपण जवळ-जवळ 2 ते 3 लोकांना पुरेल इतपत भाजी आणि पुरी बनवतोय, जी अगदी पोटभर नाश्त्यासाठी होऊन जाईल. तर आता कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत मी इथे परतून घेतला. यामध्ये घालूयात 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट आणि यासोबतच आपल्याला एक मीडियम साइजचा टोमॅटो चांगला बारीक चिरून घ्यायचा. हा सुद्धा घालूयात. आता टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. म्हणूनच यासाठी आत्ताच मी यामध्ये घातलेलं आहे चवीपुरतीचं मीठ. मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन असा सॉफ्ट होईल. सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून घेतलं आणि यावरती साधारण 1 ते 1.5 मिनिटांसाठी झाकण ठेवलं. झाकण ठेवल्यानंतर टोमॅटो इथे तुम्ही बघू शकता चांगला असा सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये इतर साहित्य घालायचं. इथे मसाल्यामध्ये मी घातलेला आहे पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा भरून आपल्याला इथे धने पावडर घ्यायची, 1 छोटा चमचा भरून नेहमीची लाल मिरचीची पावडर घ्यायची आणि रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा घातली. घातलेले मसाले फक्त व्यवस्थित आपल्याला या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय. तर साधारण मी 1 ग्लासभर इथे पाणी घातलं असेल. पाण्याचा अंदाज आपण पुढे सुद्धा वाढवू शकतो. पण एक लक्षात घ्या, की पाणी घालत असताना हे कोमट पाणी असावं. आता यामध्येच मी मध्यम आकाराचे बटाटे आधीच उकडून ठेवले होते. हे असे हातानेच मॅश करून घालायचे. शक्यतो हे बटाटे चिरून घ्यायचे नाहीत. असे हातानेच मॅश करून थोडेसे छोट्या मोठ्याशा फोडी असतील तर मग चवीला सुद्धा चांगल्या लागतात. या भाजीमध्ये आपण कुठेही वाटण घातलेलं नाही. म्हणूनच एक छोट्या आकाराचा बटाट्याचा तुकडा घ्यायचा आणि चांगला हा मॅश करून यामध्ये घालायचा, की जेणेकरून भाजीला छान दाटसरपणा येईल. तर मध्ये मी आणखीन एक अर्धा ग्लास भरून पाणी यामध्ये वाढवलं होतं. तुम्हाला ही पुरी सोबत खाण्याची भाजी जी आहे ती किती पातळ किंवा दाटसर हवी यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. बटाटा आधी शिजलेला आहे, यामुळे आणखीन जास्त शिजवून घेण्याची गरज नाही. यावरतीच घातली भरपूर कोथिंबीर. मीठ आपण सुरुवातीलाच घातलं होतं, यामुळे आत्ता घालायची गरज नाही. आणि आता तुम्ही जर याचा रस्सा बघितला तर खूप पातळ आहे. थोडंसं साधारण 2-3 मिनिट चांगली उकळी येऊ दिली, की आता तुम्ही याचा रस्सा बघू शकता. भरपूर असा दाटसर होतो आणि यासोबतच पुरीसोबत खाण्यासाठी अगदी परफेक्ट अशी ही भाजी सुद्धा होते. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी बटाट्याची रस्सा भाजी पुरीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे. भाजी अगदी 5-7 मिनिटात तयार होते. आता पुऱ्या बनवायला घेऊयात. आता इथे एका मोठ्या भांड्यामध्ये मी घेतलेला आहे 1 कप भरून रवा. हा जो रवा आहे तो आपल्याला बारीकच घ्यायचा आहे, अजिबात जाड घ्यायचा नाही. यामध्येच बरोबर पाऊण कप भरून किंवा ज्या वाटीने तुम्ही रवा घेतलाय त्या वाटीच्या अंदाजानुसार पाऊण वाटी भरून आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय, जे कोमट पाणी आहे. घातलेलं पाणी या रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण 10 मिनिटांसाठी रवा आपल्याला छान भिजू द्यायचा आहे. तर आपण इथे रव्याची पुरी बनवतोय, पण यामध्ये आपण गव्हाचं पीठ सुद्धा वापरणार आहोत. तर इथे बरोबर 10 मिनिट झालेली आहे. रवा चांगला फुलला गेलेला आहे. आता यामध्येच आपल्याला एक मोठ्या आकाराचा बटाटा घ्यायचा. तो चांगला आपल्याला किसून यामध्ये घालायचा. जी आल्याची किसणी असते त्यानेच या बटाटा संपूर्णपणे किसून घ्यायचा. अजिबात मॅश करून घेऊ नका, कारण मॅश करून घेतलं तर थोडेसे असं बटाट्याचे चंक्स मध्ये राहतात, जे पुरीमध्ये लाटताना मध्ये-मध्ये येऊ शकतात. म्हणूनच इथे बटाटा चांगला किसून घेतला. यानंतर मोठा चमचा भरून इथे मी ओवा घेतलेला आहे. यासोबतच पाव चमचा भरून हळद रंगासाठी घातली. पाव चमचा भरून जिरे पावडर घातलेलं आहे आणि मी इथं कलोंजी वापरले, जे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही नाही वापरलं तरी सुद्धा चालू शकतं. आता आवडीप्रमाणे यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे आहेत. इथे मी भूजचे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत, जे चवीला आणि रंगाला खूप उत्तम आहेत. तुम्ही हे फक्त पुरीसाठीच नाही, तर पिझ्झा असेल, पास्ता असेल किंवा मग सँडविच असेल, असं वेगवेगळ्या प्रकारासाठी सुद्धा तुम्ही हे
चिली फ्लेक्स वापरू शकता. चवीपुरतीचं यामध्ये मी मीठ घातलं, भरपूर कोथिंबीर घातली आणि आता हे सगळं साहित्य हातानेच आपल्याला चांगलं एकजीव असं मळून घ्यायचं आहे. आता जेव्हा तुम्ही हे मळून घेता ना, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हे मिश्रण जे आहे ते भरपूर पातळ आहे आणि आता एका बाइंडिंगची याला गरज आहे. म्हणूनच मी तुम्हाला आधी सांगितलं की आपण फक्त रव्यामध्ये नाही बनवत आहोत, तर यामध्ये आपण गव्हाचं पीठ सुद्धा वापरणार आहोत. तर जसं लागेल तसं गव्हाचं पीठ इथे वापरायचं आहे. तुम्ही इथे बघितलं हे मिश्रण भरपूर पातळ आहे. गव्हाचं पीठ तुम्हाला नसेल वापरायचं तर संपूर्णपणे तुम्ही इथे मैदा वापरलात ना तरी सुद्धा पुऱ्या खुसखुशीत होतात. पण एक हेल्दी ऑप्शन म्हणून आपण इथे गव्हाचं पीठ वापरलं. ज्या कपाने आपण रवा घेतला त्याच कपाचा अंदाज मी इथे तुम्हाला सांगते, म्हणजे परफेक्ट तुम्हाला कळून येईल की आपल्याला गव्हाचं पीठ सुद्धा किती लागणार आहे. सुरुवातीला अर्धा कप भरून गव्हाचं पीठ घेतलं आणि लागेल असं गव्हाचं पीठ घालून साधारण 1.25 कप पिठामध्ये मी इथं कणिक पुरीची चांगली मळून घेतली. नेहमीची पुरी जशी घट्ट असते तशी घट्ट करायची गरज नाही. आपली रेग्युलर चपातीचं जसं पीठ असतं तसं तुम्ही बनवू शकता. यावरती साधारण चमचाभर तेल घालून पुन्हा ही पुरीची कणिक आपण चांगली मळून घेऊ. अजिबात आधी तुम्हाला मोहन वगैरे घालायची गरज पडत नाही. मस्त खुसखुशीत होते. ना मोहनची गरज पडते, ना तुम्हाला एक्स्ट्रा कुठल्या एफर्टची गरज पडते. अजिबात हे पीठ तुम्हाला तासभर असं भिजत ठेवावं सुद्धा लागत नाही. तरी सुद्धा ही पुरी मस्त खुसखुशीत होते. तर बघा इथे जे पीठ आहे ते तेलामध्ये थोडंसं मी मळून घेतलं. पुरीसाठी लागणारे जे उंडे आहेत ते आधीच आपण बनवून ठेवूयात. तर साधारण मोठ्या लिंबाच्या आकारा एवढे मी इथे उंडे बनवून ठेवलेले आहेत. रवा आहे यामुळे बाकीचे जे उंडे आहेत ते आपल्याला झाकून ठेवायचे आहेत, की जेणेकरून अजिबात ही जी कणिक आहे ती कोरडी पडायला नको. आता पुरी लाटायला घेऊयात. पुरी लाटत असताना अजिबात पिठाचा वापर करायचा नाही. इथे 2 थेंब फक्त तुम्हाला तेल पुरेसं होतं. थोडंसं पोळपाट आला आणि वरती उंड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि छान अशी पुरी लाटून घ्यायची. आता पुरी लाटत असताना ना प्रत्येक वेळेस अशी पुरी उलट-पलट करत तुम्ही लाटून घेतली तरी सुद्धा चालेल. पण एकदा लाटणं फिरवलं की पुन्हा उचलून ही पुरी पुन्हा अशा पद्धतीने आपल्याला खाली पोळपाटावरती ठेवून ही लाटून घ्यायची, की जेणेकरून छान अशी पुरी इथं फुलली जाते. हीच ती ट्रिक आहे की ज्यामुळे पुरी तुमची फुलली जाते. आता पुरी जेव्हा करतो तेव्हा ती खूप पातळ लाटून चालत नाही, अशी थोडीशी जाडसर ठेवावी लागते. आता पुरी तळत असताना जे तेल आहे ते हलकसं धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मध्यम ते हाय वरती ठेवायची, म्हणजे पुरी छान फुलली जाते. असं गोल फिरवत आपल्याला पुरी या तेलामध्ये घालायची आहे आणि यानंतर अलगद ही पुरी जेव्हा वरती तरंगायला लागेल त्यावेळेस हलकासा झाऱ्याने दाब द्यायचा, की जेणेकरून छान अशी पुरी टम्म फुगली जाईल. तर बघा अगदी सावकाश मी यावरती दाब दिला आणि यानंतर पुरी छान अशी फुलली गेली. वरून ही पुरी छान सेट व्हावी म्हणून थोडंसं असं तेल घालायचं. गॅसची फ्लेम लक्षात घ्या. पुरी जर तुम्हाला छान फुलवायची असेल आणि कमी तेलकट हवी असेल ना, तर गॅसची फ्लेम मीडियम टू हाय वरतीच ठेवायची आणि या फ्लेमवरतीच आपल्याला पुरी तळून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त छान यावरती डाग आलेले आहेत. खुसखुशीत अशी या साइडनी पुरी तळून झालेली आहे. खालच्या साइडने सुद्धा याच पद्धतीने साइडच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा दाबून आपल्याला ही पुरी तळावी लागते. जेव्हा पुरी टम्म फुगते त्यावेळेस कडा थोड्याशा कच्च्या राहू शकतात. म्हणून हलक्या हाताने फिरवत ही पुरी सगळ्या साइडने छान तळून घ्यायची. तिथे तळून झालेली आहेत. या पुऱ्या पटकन तळून होतात आणि आपण यामध्ये बटाटा घातलेला असून सुद्धा या पुऱ्या फार अशा तेलकट होत नाहीत. आणि खरं सांगायचं तर बराच वेळ या पुऱ्या आहे अशा खुसखुशीत सुद्धा राहतात. तर इथे संपूर्ण पुऱ्या तळून झालेल्या आहेत. एवढ्या बॅचमध्ये साधारण 15 ते 16 मध्यम आकाराच्या, म्हणजे आपली रेग्युलर जी पुरी असते तळ हाता एवढी तेवढ्या पुऱ्या झालेल्या आहेत. इथे प्रत्येक एक पुरी टम्म फुगलेली आहे. छान खुसखुशीत सुद्धा झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. अजिबात ही पुरी तेलकट होत नाही आणि खरं सांगायचं तर ही पुरी सर्व्ह करेपर्यंत थोडीशी थंड सुद्धा झालेली आहे. तरी सुद्धा अशी टम्म फुगलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. छान अशी खुसखुशीत अशी पुरी झालेली आहे, जी तुम्ही सहज अशी बोटांनी सुद्धा तोडून खाऊ शकता. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.